नमस्कार, मी श्वेता म्हस्कर. आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक 2025 मधील भाभीमा ही कथा वाचून दाखवत आहे. पंजाबमधील गुरदासपूर येथील शमशेर बहादूर यांना एकुलता एक मुलगा होता. शमशेर बहादूर सेना दलामध्ये वक कमांडर होते. त्यांच्या मागील 3 पिढ्यांनी सेनेमध्ये आपले कर्तृत्व गाजवले होते. देशासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणारे त्यांचे कुटुंब होते. नाहीतरी आपल्या देशात काही विशिष्ट प्रांतांमध्ये असे काही शूरवीर जन्माला येतात की त्यांचे देशासाठी प्राणार्पण हेच मुख्य ध्येय असते. महाराष्ट्रात मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, पंजाबमध्ये शीख रेजिमेंट, गुरखा रेजिमेंट, गढवाल रेजिमेंट, राजपुताना रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, कुमाऊ रेजिमेंट, डोगरा रेजिमेंट, आसाम रेजिमेंट यात येथील तरुण उत्साहाने सहभागी होत असतात. देशभक्ती आणि देशसेवा त्यांच्या रक्तातच भिनलेली असते. त्यांच्या घरात ही परंपरा सुरू असते. जरी सीमेवर लढता लढता त्यांना प्राणाहुती द्यायला लागली तरी त्याचा त्यांना अभिमान वाटत असतो. भ्याडपणा त्यांच्या रक्तातच नसतो. त्यांच्या घरातील महिला देखील तितक्याच धाडसी असतात. सीमेवर लढताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र निघून जाते. त्यांच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते. त्यांची मुले अनाथ होऊन जातात तरी त्या त्याचे दुःख करीत बसत नाहीत, कारण त्या देशभक्त असतात. आपल्या भूमीचे रक्षण करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय असते. उलट घरातील एक मुलगा धारातीर्थी पडला तरी त्याच्या जागी दुसऱ्या मुलाला सीमेवर पाठवण्याचे धारिष्ट त्या करतात. असे हे लढवय्ये जवान. थोर त्यांची देशभक्ती आणि थोर त्यांचे ते समर्पण. शमशेर बहादूर वक कमांडर होते. त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी देखील आपली हयात सैन्यात घालवली होती. अनेक लढाया, चकमकी यांना तोंड देत देशाचे प्राणपणाने रक्षण केले होते आणि सन्मानपूर्वक सेनेमधून निवृत्ती स्वीकारून ते आपल्या मूळ गावी गुरुदासपूरला येऊन शेती करत होते. आता पंजाबमधील शेती म्हणजे सुपीक जमीन, भरपूर पाणी आणि कष्ट करणारे तगडे पंजाबी लोक. मग उत्पन्नाला कमतरता ती कशाला असणार? शेतात गहू, चणा, मका, सरसो, सोयाबीन ह्याचे भरघोस उत्पन्न यायचे. गावाकडील स्वच्छ हवा, घरी असलेले भरपूर दूध दुभते आणि कसदार अन्न. मग तब्येतीच्या तक्रारी कशाला डोकं वर करतील? शिवाय सेनेतील कसलेले भरधार देह, व्यायामाची लागलेली सवय, त्यामुळे शमशेर बहादूर यांच्या आजोबांची तब्येत देखील ठणठणीत होती. वडील देखील तंदुरुस्त होते आणि स्वतः शमशेर बहादूर तर सेनेच्या सेवेत होते. त्यामुळे त्यांचा दररोज नियमित व्यायाम चालत असे. शमशेर बहादूर यांना मंजित नावाचा लहान मुलगा होता. त्याला देखील त्याच्या वडिलांप्रमाणे सैन्यातच जायची इच्छा होती, पण अजून तो शाळेत शिकत होता. त्याला शमशेर यांनी सैनिकी स्कूलमध्ये घातले होते. तेथे अभ्यासाव्यतिरिक्त दररोज कवायत, घोडसवारी, पोहणे, रायफल शूटिंग याचे प्रशिक्षण दिले जात होते. सैनिकी स्कूलमध्ये लहानपणापासूनच शारीरिकदृष्ट्या विद्यार्थ्यांनी मजबूत व्हावे म्हणून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जायचे. त्याचप्रमाणे त्यांना खुराक देखील दिला जायचा. तसा मंजित लहानपणापासून गुटगुटीत होता. त्याला तब्येतीच्या काहीच तक्रारी नव्हत्या. तो शाळेत मस्त खायचा, प्यायचा, खेळायचा. अभ्यासात देखील तो हुशार होता. व्यायाम तो मन लावून करायचा आणि सदैव प्रसन्न राहायचा. तो अंगापिंडाने मजबूत होता, दिसायला देखणा होता आणि त्याच्यात भरपूर एनर्जी होती. का असणार नाही? त्याचे पणजोबा, आजोबा, वडील सैन्यातील शूरवीर होते. त्यांचेच रक्त त्याच्या धमन्यात वाहत होते. जेनेटिकली ते सर्व सत्व गुण त्याच्यात उतरले होते. त्याची उंचीपुरी देहयष्टी, प्रसन्न मुद्रा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. त्याला NDA मध्ये जाण्याची इच्छा होती. त्यासाठी भरपूर मेहनत तो घेत होता. इतर मुलांसारखे डॉक्टर, इंजिनियर असण्याचे त्याचे स्वप्न नव्हते, तर त्याला फौजी बनायचे होते. आता मंजित 12 वर्षांचा झाला होता. त्याची उंची भराभर वाढत होती. दिवसागणिक त्याचे शरीर भारदस्त होत होते. आता तो तारुण्यात पदार्पण करत होता. त्याच्या ओठावर मिसरुडे फुटू लागले होते. त्यामुळे तो गबरू जवान दिसू लागला होता. वर्णाने तर तो गोरा होताच. आईचा चेहरा मोहरा त्याने घेतला होता. त्याची आई रंजिता कौर अत्यंत देखणी बाई होती. तिचे सौंदर्य, वडिलांची देहयष्टी त्याला लाभली होती. तो लाखात उठून दिसत होता. आता व्यायामाला जाता येता शहरातील तरुण मुली त्याच्याकडे आकृष्ट होऊ लागल्या होत्या. त्याने देखील तारुण्यात पदार्पण केले होते. अशा वेळी त्याचे देखील तरुणींकडे लक्ष जाणे स्वाभाविकच होते. त्या वयाची ती गरजच होती. प्रत्येकाच्या जीवनात असे फुलपाखरी दिवस तारुण्यात येतच असतात. त्यावेळी तो तरुण किंवा तरुणी स्वप्नाळू होतात.
एकमेकांच्या भेटीचेच नव्हे तर ओझरते दर्शन व्हावे म्हणून तडफड करतात. नजरेनेच बोलत असतात, न बोलताच संवाद साधत असतात, स्पर्शाला आतुरलेले असतात. करतार सिंगची बबली अशीच त्याच्याकडे आकृष्ट झालेली होती. ती सैनिकी स्कूलच्या शेजारी असलेल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 8वीत शिकत होती. लहान वयातील ते प्रेम होते, त्यात निरागसता होती, स्वाभाविकच आकर्षण होते. एखादी व्यक्ती आवडणे, त्याच्या सानिध्यात राहावेसे वाटणे, त्याला पाहणे ह्यातच एक प्रकारचे थ्रिल वाटत होते. शाळेच्या छोट्या आणि मोठ्या सुट्टीत बबली कंपाऊंडच्या बाहेरून मंजित कुठे दिसतो का यासाठी तिची नजर भिरभिरत असायची. तीच वेळ मंजितची व्यायामाची असायची. त्यावेळी तो ग्राउंडवर असायचा. बबली आपले जेवण सोडून त्याच्या शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर टळटळीत उन्हात उभी राहून त्याला व्यायाम करताना बघत उभी असायची. त्याचे 6 पॅक्स पिळदार देहयष्टी बघून त्याच्यावर फिदा व्हायची. मधूनच मंजितचं लक्ष तिच्याकडे जायचे. तो भान हरपून तिच्याकडे एकटक बघत राहायचा. पीटीच्या शिक्षकाने त्याचे व्यायामात लक्ष नाही असे पाहिल्यावर शिट्टी वाजवल्यावरच तो भानावर यायचा आणि खाली मान घालून परत व्यायामाला सुरुवात करायचा. पण क्षणभराची ती दृष्टीभेट त्याला दिवसभराची ऊर्जा देऊन जायची. आता मंजितचे शालेय शिक्षण पूर्ण झाले होते. त्याला NDAचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. परीक्षेची तयारी करायची होती. त्याच्यात खूपच उत्साह संचारला होता. पण एकीकडे त्याला बबलीपासून दूर जाण्याचे दुःख देखील होत होते. त्याला तिचा विरह सहन होणार नव्हता. पण विरहाचे हे दिवस असेच भुरकन उडून जातील आणि जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा आपण बबलीचा हात तिच्या आईवडिलांकडून मागून घेऊ असे त्याने ठरवले होते. बबलीचे वडील गुरुदासपूरमधील मोठे व्यापारी होते. त्यांचा शहरात फर्निचरचा कारखाना होता. त्यांची व्यापारी पार्श्वभूमी होती. त्यांच्या घराण्यातील कोणीच सैन्यात नव्हते. शेती देखील नव्हती. ते आपल्या फर्निचरच्या व्यवसायात व्यग्र होते. त्यांचे फर्निचर परदेशात एक्सपोर्ट होत होते. परदेशात त्यांची चुलत बहीण राहत होती. त्यांचा देखील न्यूयॉर्कमध्ये मोठा फर्निचरचा मॉल होता. त्यामुळे करतार सिंगला आयतीच परदेशी बाजारपेठ उपलब्ध झाली होती. करतार सिंगने आपल्या बहिणीच्या मोठ्या धीराच्या मुलाशी प्रकाश सिंगशी बबलीचं लग्न आधीच ठरवून टाकलं होतं. प्रकाश परदेशात लहानाचा मोठा झाला होता. तो तिथेच शिकत होता. उद्या तो पण त्याच्या वडिलांच्या व्यवसायात येणार होता. पैसे प्रॉपर्टीला तोटा नव्हता. अशा घरात आपली एकुलती एक मुलगी आनंदात आणि सुखात राहील. शिवाय बहिणीशी आपले प्रेमाचे संबंध तसेच कायम राहतील. आपला व्यापार देखील अबाधित राहील असे मनसुबे करतार सिंगने बांधले होते. पण बबली आणि प्रकाश अजून लहान होते. त्यांना या मनसुब्याची अजिबात कल्पना नव्हती. हा नंतरचा विषय होता. पण मोठी माणसं त्याचा विचार लहानपणापासूनच करून ठेवतात. उद्या जास्त शोधाशोध करायला नको आणि नात्यातल्या नात्यात जर सोयरीक झाली तर उद्या काही प्रॉब्लेम उद्भवल्यास आपापसातील सामंजस्याने ते मिटवता देखील येतात. ह्याचा विचार अनुभवी लोक आधीच करून ठेवतात. इकडे NDAच्या शिक्षणासाठी मंजित पुण्याला आला. त्याची शिक्षणाची राहण्याची सोय डिफेन्स अकॅडमी येथेच करण्यात आली होती. मंजितचा मावस भाऊ करण सिंग नुकताच लग्न होऊन पुण्यात शिफ्ट झाला होता. तो IT इंजिनियर होता आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होता. मंजित अधूनमधून सुट्टी असताना त्याच्याकडे येत जात होता. NDAचे शिक्षण काही साधेसुधे नव्हते. तिथे ॲडमिशन मिळणे देखील खूपच अवघड होते. पण मंजितला तर सैन्याची पार्श्वभूमीच होती. शिवाय त्याचे शिक्षण देखील सैनिकी स्कूलमध्ये झाले होते म्हणून त्याची निवड सहजपणे झाली होती. पण शिक्षण मात्र खूपच अवघड होते. भल्या भल्यांची भंबेरी उडत होती. पण मंजित मात्र सर्व आव्हाने पेलायला सक्षम होता. त्यामुळे त्या कठीण टास्कचा त्याला विशेष त्रास झाला नाही. रविवारी करणला सुट्टी असायची. रविवारी मंजित त्याच्याकडे आल्यावर ते तिघेजण जवळच कुठेतरी म्हणजे लोणावळा, महाबळेश्वर येथे वन डे ट्रिपला जाऊन यायचे. मंजितला पुण्याचा परिसर अतिशय आवडायचा. येथील शांत जीवन, सुंदर रस्ते, नियम पाळणारे सुशिक्षित आणि सभ्य नागरिक, नैसर्गिक वैभव पाहून मंजित पुण्याच्या प्रेमातच पडला होता. त्यात करणची बायको सोनी अतिशय चांगल्या स्वभावाची आणि मनमिळाऊ होती. मंजितला पाहून हा कशाला आला कबाब में हड्डी असे तिला कधीच वाटले नाही. उलट मंजितला पाहून तिला आनंदच व्हायचा. ते अलीकडेच पुण्यात आले होते. त्यांच्या अद्याप कोणाशी धड ओळखी झालेल्या नव्हत्या. करण जॉबवर गेल्यावर तिला खूप एकटे एकटे वाटायचे. त्यामुळे घरी कोणी आले तर तिला आनंदच व्हायचा.
मग कधी छोले भटुरे, पुलाव, कुलचे, शाही पनीर असे पंजाबी खाद्यपदार्थ बनवायची. त्याला आग्रह करून वाढायची. तिची ही आत्मीयता पाहून मंजितला आपण आपल्या घरापासून दूर आलोय असे वाटतच नव्हते. त्याला करण भैयाचे घर आपलेच वाटायचे आणि भाभी अत्यंत जवळची वाटायची. एखाद्या रविवारी मंजित आला नाही तर ती त्याला रागवायची. त्याच्यासाठी केलेला स्वयंपाक वाया जायचा. मग तो तिला म्हणायचा, सॉरी भाभी, मैं आ ना सका, लेकिन आप इतनी गुस्सा क्यों होती हो? आप ऐसा करो, अगर मैं नहीं आया तो मेरा खाना फ्रीज में रख दिया करो, मैं अगले संडे आकर खा लिया करूँगा. ऐसा किया तो आपकी मेहनत भी फालतू नहीं जाएगी और मैं भी भीम जैसा तगड़ा बन जाऊंगा. त्यावर खोटे खोटे रागवत सोनी त्याला म्हणायची, इतनी भी मैं कंजूस नहीं कि तुम्हें बासी खाना दूं, लेकिन अब तुम्हारी आदत सी हो गई है. तुम आते हो तो ऐसा लगता है कोई छोटा सा नटखट सा छोटा बच्चा घर में आया हो. घर की रौनक बढ़ जाती है. तिचे हे वाक्य ऐकून मंजित तिला मिठी मारत, ओ मेरी अच्छी भाभी माँ म्हणून तिच्या मांडीवर झोपायचा. मंजितचे असे लाडे लाडे वागणे करणला लहानपणापासून माहीत होते. करण मंजितपेक्षा 6 वर्षांनी मोठा होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर जेव्हा मंजित आणि त्याची भावंडे कर्नालला यायचे तेव्हा ही बच्चे कंपनी खूप आनंदित व्हायची. त्यात मावस, मामे, चुलते, आत्ते, भावंडाची देखील भर पडायची आणि एकच गोंधळ उडायचा. त्यांचा घरभर उधम सुरू असायचा. त्यांना सांभाळता सांभाळता घरच्यांना नाकी नऊ यायचे. पण मुलंच ती खोड्या करणार नाही, उधम करणार नाही, हट्ट करणार नाहीत, मग कोणी करायचे? सुट्ट्या लागल्यावर उधळलेल्या वासरासारखी ही मुले अक्षरशः उधळायची. दिवसभर हैदोस घालायची. त्यात सर्वात जास्त व्रात्य होता तो मंजित. तो नेहमीच रडीचा डाव खेळायचा. त्याचे म्हणणे मान्य केले नाही तर गडाबडा लोळायचा, रडायचा आणि आपले म्हणणे मनवून घ्यायचा. खूप हट्टी होता तो, पण तितकाच लाघवी होता. खेळताना कोणाला काही दुखापत झाली तर लागलीच फर्स्ट एड बॉक्स घेऊन यायचा. त्याच्यावर उपचार करायचा, त्याची काळजी करायचा आणि जर कोणाशी कट्टी केली असेल तर कट्टी फू करून खेळायला लागायचा. करणच्या आईचा आणि आजोबांचा तो लाडका होता. त्यांच्याशी गोडगोड बोलून तो आपल्या मागण्या तर पुरा करूनच घ्यायचा, पण त्यांच्याकडून लाड देखील करून घ्यायचा. आता तो वयाने वाढलेला असला तरी त्याच्यातील व्रात्यपणा, लाघवीपणा आणि दुसऱ्यांकडून लाड पुरवून घेण्याची हौस मात्र भागली नव्हती. आता तो आपल्या समवयस्क भाभीकडून लाड करून घेत असे. करणपेक्षा तो भाभीच्या भोवतीच जास्त वेळ घुटमळत असे. त्याच्यातील बचपना पाहून करण तर आनंदी होता, पण सोनी देखील खूप खुश असायची. सारखे भाभी माँ म्हणून तो दिवसभर तिच्या सानिध्यात असायचा. कधी कधी सोनीला पूर्वकल्पना न देताच तो सिनेमाची तिकिटे काढून आणायचा आणि मग तिघे जण सिनेमा पाहायला जायचे. त्याला ट्रेक करणे खूप आवडायचे. एखाद्या दिवशी पहाटेच उठून तो करण आणि सोनीला घेऊन तळजाई टेकडीवर जायचा. तेथील मोरांचा शोध घ्यायचा. मोरांचे नर्तन त्याला खूप आवडायचे. मग येताना वैशालीमध्ये सकाळचा नाश्ता करूनच ते घरी यायचे. आजकाल त्याला पुण्यात आल्यापासून साऊथ इंडियन डिश खूप आवडू लागल्या होत्या. असेच दिवस मजेत चालले होते. कधी कधी एकांतात असताना त्याला बबलीची आठवण यायची. आता ती पण मोठी झाली असेल, कशी दिसत असेल ह्याचा तो विचार करायचा आणि रोमॅन्टिक होऊन एखादे प्रेमगीत देखील लिहायचा. त्याच्या त्या कवितेची प्रथम श्रोता असायची सोनी. अलीकडे त्याने बऱ्याच प्रेम कविता लिहिल्या होत्या. त्या ऐकून सोनीला थोडा संशय आला, कारण मंजितचे वयच तसे होते. या वयात तरुण वयातील मुले भावनिकरित्या अतिशय संवेदनशील होतात. कोणाच्या तरी प्रेमात पडतात, त्यांच्याशी हितगुज करतात. असेच काहीतरी गुपित मंजितचे पण असेल म्हणून तिने गोडी गुलाबीने त्याला विश्वासात घेतले. तेव्हा त्याने बबलीच्या बाबतीत असलेले त्याचे संबंध भाभीला सांगितले. पण आता त्याचा तिच्याशी कसलाही संबंध नव्हता, कारण ते बालपणीचे कोवळ्या वयातील जास्त समज नसताना झालेले प्रेम होते. त्या सिरियसनेस नव्हता, पण तरीही तो तिला विसरला नव्हता. आधी शिक्षण तर पुरे करू, मग लग्नाचा विचार करू, एवढी समज त्याच्यात आली होती. आणि त्याला पूर्ण विश्वास होता की बबली देखील त्याच्या प्रेमात आहे आणि ती त्याची प्रतीक्षा करेल. कधी कधी जेव्हा तो गुरुदासपूरला जायचा तेव्हा त्यांची भेट देखील व्हायची. पूर्वीचीच ओढ त्यांच्या मनात कायम होती. पण मंजितचे शिक्षण अजून बाकी होते म्हणून ती आपल्या पालकांना त्यांच्या नात्याबद्दल काहीच सांगू शकत नव्हती. मंजितने लिहिलेल्या कवितांवरून सोनी हे समजून गेली होती, मंजितची एक गर्लफ्रेंड आहे.
मंजित करणचा भाऊ होता, म्हणजेच नात्याने तिचा दीर लागत होता. पण स्वाभाविकच तिला तिच्या देवरानीबद्दल जाणून घ्यायची इच्छा होणारच. तिने खोदून खोदून मंजितला त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल विचारले, पण करणच्या समोर मंजित त्याची प्रेम कहाणी सांगायला तयार होत नव्हता. एकदा करण काही कामासाठी बाहेर गेल्यावर सोनीने त्याला विश्वासात घेतले आणि त्याचे प्रेम प्रकरण जाणून घेतले आणि त्याला प्रॉमिस केले, तुझे लग्न मी लावून देईन. जरी घरच्यांचा विरोध असला तरी मी तुझ्या बाजूने उभी राहीन. पण तिला जेव्हा कळले की मंजितचे हे बालपणातील प्रेम आहे, तेव्हा तर तिला हसू आवरेना. आणि मंजितने जेव्हा तिला हे सांगितले की ते एकमेकांशी कधीच बोलले नाहीत, भेटले नाहीत, बस आंखों आंखों में प्यार हो गया, तेव्हा तर मंजित अजून बच्चाच आहे ह्याची तिला खात्री पटली. ती म्हणाली, कोवळ्या वयातील प्रेम हे खरे प्रेम नसते मंजित पुत्तर, ते क्षणभर निर्माण झालेले आकर्षण असते. पण तू खरंच का तिच्याबद्दल सिरियस आहेस? त्याने होकारार्थी मान हलवल्यावर ती म्हणाली, अब तेरे घर वालों को और उसके परिवार वालों को मनाने की जिम्मेदारी मेरी, तुम बिल्कुल फिकर मत करना. आणि तो विषय तिथेच थांबला. कारण मंजितचे अजून ट्रेनिंग संपले नव्हते आणि बबलीच्या घरची नेमकी काय परिस्थिती आहे हे सोनीला माहीत नव्हते. दिल्ली तो अभी बहुत दूर थी. मध्यंतरी बरेच दिवस मंजित करणच्या घरी आला नव्हता. कदाचित आपल्या अभ्यासात व्यग्र असेल म्हणून सोनीने त्याचे मनावर घेतले नाही. वेळ मिळाला की येईल तो घरी असे समजून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आता मंजितने आपले लक्ष ट्रेनिंगवर केंद्रित केले होते. इकडे सोनी आपल्या संसारात व्यग्र झाली होती. एके दिवशी रविवारी मंजित करणकडे राहायला आला. त्या दिवशी ते कॅफे पंजाबमध्ये जेवायला गेले होते. मंजितच्या आवडीचे शाही पनीर, दाल मखनी आणि लच्छा पराठा त्यांनी मागवला होता. हास्य विनोदात त्यांचे जेवण होत होते. मंजित चवीने ते पंजाबी पदार्थ खात होता. खाता खाता तो म्हणत होता, कुछ भी कहो भाभी माँ, लेकिन आपके हाथ की लज्जत इस खाने में नहीं है. यावर कृतक कोपाने सोनी म्हणाली, बसकर बसकर, अब अपनी भाभी माँ को चने के झाड़ पर मत चढ़ा. मैं देख रही हूँ तू आज बेमन से खाना खा रहा है. आज घर में कुछ नहीं बना है. यहाँ अच्छे से खाना खा, नहीं तो घर जाकर कुछ नहीं मिलने वाला, भूखा रह जाएगा. वही तो कर रहा हूँ भाभी, आपके हाथ का खाना बहुत ही लजीज होता है, वो स्वाद इस खाने में नहीं है. असे म्हणून त्याने त्याचे जेवण थांबवले आणि पटकन उठून तो भाभीच्या आवडीचे आईस्क्रीम घेऊन आला. आईस्क्रीम खाता खाताच त्याला मळमळू लागले आणि उलटी झाली. तो अस्वस्थ दिसू लागला. पटकन त्याने जेवण आवरते घेतले आणि घरी आले. घरी आल्यावर सोनीने त्याला लिंबू सरबत प्यायला दिले. त्यानंतर त्याला बरे वाटू लागले आणि तो झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी तो जरा उशिराच उठला. काल त्याला त्रास झाला होता म्हणून सोनीने देखील त्याला लवकर उठवले नाही. सकाळी पण तो प्रसन्न दिसत नव्हता. त्याचा चेहरा मलूल झाला होता. चेहऱ्यावरील तेज मावळले होते. आता मात्र सोनी थोडीशी चिंतित झाली होती. एवढा तरणा बांडगडी एवढ्याशा उलटीने एवढा कसा काय मलूल होऊ शकतो? तिने त्याला डॉक्टरांना दाखवायचे ठरवले. मंजित नको नको म्हणत असताना देखील ती त्याला फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी मंजितला तपासले. वर करणी तर मंजित स्वस्थ दिसत होता, पण उगाच काही सिरियस असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून त्यांनी मंजितला काही तपासण्या करून घ्यायला सांगितल्या. त्यावर मंजित म्हणाला, मुझे कुछ भी नहीं हुआ है भाभी माँ, आप तो व्यर्थ में ही चिंता कर रही हो. अच्छा खाता हूँ, वर्जिश करता हूँ, मुझे क्या हो सकता है. यावर सोनी म्हणाली, लेकिन मालूमात कर ली तो क्या बिगड़ने वाला है. अब चुपचाप डॉक्टरों ने जो कहा है वो करो. आणि तिने मंजितच्या सर्व तपासण्या करून घेतल्या. डॉक्टरांनी विचारल्यावर मंजितने सांगितले होते की त्याला अजिबात भूक लागत नाही. त्याचे वजनही झपाट्याने कमी कमी होत गेले आहे आणि त्याला अधूनमधून चक्कर देखील येत होत्या. ट्रेनिंगच्या दरम्यान त्याला जी धावपळ करावी लागत होती, स्वतःला फिट सिद्ध करण्यासाठी त्याला जी धडपड करावी लागत होती, त्या अतिश्रमाने असे होत असेल असे त्याला वाटत होते. आता त्याचे रिपोर्ट्स आल्यावरच त्याचे खरे कारण कळणार होते. 2 दिवसांनी फॅमिली डॉक्टरांनी सोनीला क्लिनिकमध्ये बोलवून घेतले आणि तिला धक्कादायक बातमी सांगितली. मंजितला ब्लड कॅन्सर झाल्याची शक्यता डॉक्टरांना वाटत होती. त्यामुळे सोनीच्या तर पायाखालची वाळूच सरकली. तिला जबरदस्त धक्का बसला. असे कसे होऊ शकते? तिला डॉक्टरांच्या म्हणण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यावर डॉक्टर म्हणाले, हे बघा सोनी मॅडम, असे काही नसावे अशी माझी देखील इच्छा आहे, पण एकदा आपण खात्री करून घेऊया. हे बघा,
एवढ्यात तुम्ही त्याला किंवा त्याच्या पालकांना काहीच सांगू नका. हे रिपोर्ट्स आपण मुंबईला चेक करण्यासाठी पाठवू. जर रिपोर्ट्स नॉर्मल आले तर प्रश्नच नाही. आणि समजा देव न करो रिझल्ट पॉझिटिव्ह आले तरी हा रोग इनिशियल स्टेजवर आहे. त्यावर आपण चांगली ट्रीटमेंट त्याला देऊ शकतो. तुम्ही काळजी करू नका. डॉक्टरांचे हे वाक्य ऐकून सोनीच्या जीवात जीव आला. ती विमनस्कपणे घरी परतली, पण 2 दिवस तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. सोनीला एवढी अस्वस्थ झालेली करणने कधीच पाहिले नव्हते. त्याला कळत नव्हते की सोनी एवढी अस्वस्थ काय. एके दिवशी त्याने सोनीला ह्याचे कारण विचारले तर त्याच्या कुशीत शिरून सोनी हमसाहमशी रडूच लागली आणि ती बातमी तिने करणला सांगितली. ते ऐकून तर करण पुरता हादरला. एवढासा आपला निरागस चुलबुला भाऊ मंजित. अजून तर त्याने पुरते जग पाहिले नाही. त्याचे शिक्षण अजून बाकी आहे. त्याचीही काही त्याच्या जीवनाबद्दलची स्वप्ने असतील, काही इच्छा असतील. त्यालाही त्याचा संसार करायचा असेल आणि हे सर्व अपुरे असतानाच त्याला या भयंकर रोगाने ग्रासावे. शिवाय त्याच्याबद्दल त्याच्या आईवडिलांच्या काही अपेक्षा असतील. त्याचे आजी आजोबा अजून जिवंत आहेत. त्यांना देखील नातवाचे लग्न पाहायचे असेल. त्याला मोठा ऑफिसर झाल्याचे पाहायचे असेल. आणि हे मध्येच काय होऊन बसले. आता करण देखील बेचैन झाला होता. पण अजून मुंबईहून खरे रिपोर्ट येणे बाकी होते. डॉक्टरांनी फक्त शंका व्यक्त केली होती. उद्या असेही होऊ शकते की डॉक्टरांची शंका फोल देखील ठरू शकते. म्हणून त्याने सोनीला सांत्वना दिली आणि तो उद्या येणाऱ्या रिपोर्टची वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा फोन आल्यावर सोनीच्या आशा पल्लवित झाल्या. हो ना हो, रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर बरंच होईल, ती देवाला प्रार्थना करत होती. पण एकीकडे मन मात्र थरथरत होतं. समजा रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तर? पण जाऊ द्या ना, कशाला वाईटाचा विचार करायचा. तिने मन स्थिर केले आणि डॉक्टरांचा फोन रिसीव्ह केला. तिकडून डॉक्टर म्हणत होते, आपली शंका खरी ठरली बरं का मिसेस सोनी. मंजितला ब्लड कॅन्सर झालाय. आता लवकरात लवकर आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायला हवी आहे. त्याला लवकरात लवकर मुंबईला टाटा हॉस्पिटलला घेऊन जा. मी अपॉइंट देखील घेऊन ठेवतो. हे ऐकताच सोनीच्या हातातून फोन गळून पडला आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिकडून डॉक्टर म्हणत होते, मी काय म्हणतोय मिसेस सोनी, ऐकताय ना? लवकरात लवकर आपल्याला ॲक्शन घ्यायला पाहिजे. पण सोनीपर्यंत डॉक्टरचे शब्द पोहोचतच नव्हते. तिचे हातपाय थरथरत होते, घशाला कोरड पडली होती, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि ती मटकन खालीच बसली. थोड्या वेळाने भानावर आल्यावर तिने करणला फोन केला आणि बातमी दिली. करण देखील ते ऐकून खूपच अस्वस्थ झाला. त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि घरी आला. आता ही बातमी मंजितला कशी सांगायची, त्याच्या घरच्यांना कशी सांगायची, त्यांना प्रश्न पडला होता. पण जे काही सत्य समोर आले होते ते सांगणे तर गरजेचेच होते. उपचारांना विलंब करून चालणार नव्हते. त्याने आधी आपल्या वडिलांना फोन केला आणि त्यांच्याकरवी ही गोष्ट मंजितच्या वडिलांना पोहोचती केली. मंजितची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही ताबडतोब मुंबईला या. आम्ही मंजितला घेऊन मुंबईला जातो आहोत, असा निरोप दिला. करण ताबडतोब नॅशनल डिफेन्स अकॅडमीला पोहोचला. तेथील मंजितच्या वरिष्ठांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याला सुट्टी देण्यासाठी विनंती केली. ते देखील ही बातमी ऐकून हादरले होते. त्यांनी ताबडतोब सुट्टी मंजूर केली आणि मंजितला बोलवून घेतले. वरिष्ठांच्या केबिनमध्ये करणला पाहताच मंजितला सुखद धक्का बसला. अरे भैया, आप और यहाँ सब कुछ ठीक ठाक तो है ना? भाभी माँ ठीक है ना? तो विचारत होता. सब ठीक है मंजित, तुम्हें अभी के अभी मेरे साथ चलना होगा. करनाल से अंकल आए हुए हैं, वो तुम्हें मिलना चाहते हैं. तुम्हारा फ़ोन नहीं लग रहा था, इसलिए मैं ही यहाँ चला आया. चलो, मैंने तुम्हारी छुट्टी मंजूर कर ली है, हमें जल्दी यहाँ से निकलना होगा. हे ऐकून मंजित थोडासा गंभीर झाला. पापा आए हैं, वो मुझसे मिलना चाहते हैं. ये बात तो ठीक है, लेकिन इतनी भी क्या जल्दी है? मैं अपना ट्रेनिंग पूरा करके भी आ सकता था. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शायद पापा या मम्मी को कुछ तो नहीं हुआ होगा, इसलिए भैया इतने जल्दी कर रहे हैं. तो खोदून खोदून करणला विचारत होता. पण करण काहीच बोलायला तयार नव्हता. त्यावर त्याच्या सरांनी म्हटले, मंजित, देखो तुम्हारे भैया आए हुए हैं, वो तुम्हें घर ले जाना चाहते हैं. तो एक बार घर जाके आओ, ये मेरा आदेश है. सरांचे हे बोलणे ऐकून मंजित गप्प झाला आणि त्याने रूममध्ये जाऊन सिव्हिलियन्सचे कपडे परिधान केले आणि करण बरोबर जायला तो तयार होऊन आला. घरी आल्यावर भाभीमाचा चेहरा पाहून त्याच्या छातीत चर झालं. भाभी माँ, आप ठीक तो है ना? आपको कुछ हुआ तो नहीं है ना? तो विचारू लागला. त्यावर सोनी म्हणाली,
मंजित, तुम्हारे रिपोर्ट बहुत खराब आए हैं, हमें तुरंत बम्बई ट्रीटमेंट के लिए जाना होगा. आणि ती ताबडतोब मुंबईला जाण्यास तयार झाली. और भैया बोल रहे थे पापा यहाँ आए हुए हैं. उसका क्या हुआ? वो तो कहीं दिखाई नहीं दे रहे. त्यावर करण म्हणाला, वो डायरेक्ट बम्बई पहुंचने वाले हैं, तुम अभी जल्दी चलो. पर मुझे क्या हुआ है ये तो बता दो. वो सब हम रास्ते में बताएंगे, असे म्हणून त्यांनी त्याला कारमध्ये बसवले. रस्त्याने मंजित त्यांना सारखा विचारत होता, आखिर मुझे बता तो दो कि हम सब मुंबई क्यों जा रहे हैं, मुझे क्या हुआ है. पण यावर करण आणि सोनी गप्पच होते. 4 तासांनी त्यांची कार टाटा हॉस्पिटल समोर थांबली आणि मंजित जे काय समजायचा ते समजला. तो देखील आता गंभीर झाला होता. शांतपणे तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. केबिनमध्ये शांतता पसरली होती. तेव्हा डॉक्टरांनीच बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, देखो मंजित बेटा, तुम्हें ब्लड कैंसर डिटेक्ट हुआ है, लेकिन घबराने की कोई बात नहीं है. अभी तुम्हारी बीमारी इनिशियल स्टेज पे है और हमारे पास बेहतर उपाय मौजूद है. बस 6 महीने तुम्हें ट्रीटमेंट लेनी पड़ेगी, फिर तुम चंगे हो जाओगे. यावर मंजित थोडा अस्वस्थ झाला, पण त्याने आपल्या भावनांवर ताबडतोब ताबा मिळवला. अखेरीस तो एका लढवय्या फौजीचा बेटा होता. लढणे मग ते शत्रूशी असो अथवा कोणत्या रोगाशी असो, मुकाबला करणे त्याच्या रक्तातच होते. तो डॉक्टरांना म्हणाला, कोई बात नहीं डॉक्टर साहब, मैं ये जंग भी जीत के दिखाऊंगा. आणि तो आपल्या भाभी माकडे पाहून म्हणाला, इतनी परेशान क्यों होती हो भाभी माँ, मैं तेरा शूरवीर पुत्र हूँ. जितना मेरा धर्म है, कर्म है, मैं यह जंग स्वीकार करता हूँ और लड़ने के लिए तैयार हूँ. देखो अगले कुछ ही दिनों में मैं ठीक हो जाऊंगा, तू फिकर मत कर. आणि त्याने रडणाऱ्या भाभीमाला मिठी मारली. त्याचे ते धैर्य पाहून डॉक्टर देखील सुखावले आणि पुढील ट्रीटमेंटच्या तयारीला लागले. रिपोर्ट तर त्यांच्याजवळ आलेच होते. आता फक्त उपचार करणे बाकी होते. त्यांनी मंजितला ॲडमिट करून घेतले. पुढील 10 दिवस मंजितवर उपचार चालू होते. एव्हाना मंजितचे आई वडील देखील मुंबईला पोहोचले होते. मुलाची ही अवस्था पाहून त्याची आई खचली होती, पण वडील मात्र खचले नव्हते. त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास झळकत होता. हे दिव्य देखील आपला मुलगा पार पाडेल याचा त्यांना विश्वास होता. ते मंजितचे धाडस बांधत होते. 10 दिवस मुंबईत ट्रीटमेंट घेतल्यावर ते सर्वजण पुण्यात परत आले. मंजितचे आई वडील पुण्यातच थांबले, कारण अजूनही मुंबईला 4-5 सिटिंग्स होणार होत्या. त्यामुळे मंजितला त्यांना गुरुदासपूरला नेता येणार नव्हते, कारण कॅन्सरवर प्रभावी उपचार तर मुंबईमध्येच होऊ शकणार होते. सोनीने त्यांची चांगली बडदास्त ठेवली. ती मंजितची खूप काळजी घेत होती. त्याचे औषध पाणी वेळेवर आठवणीने देत होती. त्याच्या आहाराकडे देखील तिचे चांगलेच लक्ष होते. त्याला पचतील आणि आवडतील असे पथ्याचे पदार्थ त्याला करून खाऊ घालत होती. हे पाहून मंजितच्या आईवडिलांना तिचे खूप कौतुक वाटत होते. ही पोरगी किती मायेने मंजितचे करते. तो तिला भाभीमा म्हणतो ते खरेच आहे. आहेच ती तशी सेवाभावी. तसे तर आपले आणि तिचे दूरचे संबंध, त्यात अलीकडची तरुण पिढी, त्यांना कशाचंही काहीच धेणं घेणं नसतं. पण ही मुलगी किती आपलेपणाने आपल्याशी वागते, मंजितचे काळजीपूर्वक करते. त्यांना समाधान वाटत होते. काही दिवस मुंबईला थांबून मंजितचे आईवडील पुन्हा गुरुदासपूरला निघून गेले. आता मंजित करणकडेच राहू लागला होता. त्याला अकॅडमीमधील शारीरिक कष्ट सहन होण्यासारखे नव्हते. तो पूर्ण बरा झाल्यावरच पुन्हा तिथे जॉईन करू शकणार होता. करण ऑफिसला गेल्यावर मागे दिवसभर सोनी आणि तोच घरात असायचा. आताशा त्याला नीट जेवण जात नव्हते, म्हणून सोनी त्याला आवडतील तसे पदार्थ करून खाऊ घालत होती. कसे का होईना त्याचे पोट भरेल की तिला समाधान वाटत होते. दिवसभर मग मंजितचे मन रिझवण्यासाठी कधी पत्ते खेळ, कधी कॅरम खेळ, कधी बुद्धिबळाचा डाव मांड असा दिवस व्यतीत होत होता. कारण आता मंजितला मैदानी खेळ खेळण्यास पूर्ण मनाई होती. थोड्याशा शारीरिक श्रमाने देखील त्याची तब्येत बिघडू शकत होती. म्हणूनच इंडोर खेळ खेळून त्याला दिवसाचा अवधी पूर्ण करावा लागत होता. कधी त्याला खूपच थकवा जाणवायचा, कधी तो उत्साही दिसायचा. असे दोलायमान दिवस व्यतीत होत होते. त्याच्यावरील उपचार व्यवस्थितपणे सुरू होते. त्याला त्याची आई नाही तर भाभीमाचा सहवास लाभत होता. तिच्याशी तो मन मोकळेपणाने बोलत होता. तर कधी निराश होऊन म्हणायचा, भाभीमा, अब अपना साथ तो कुछ दिनों का ही है,
अब आप ऐसा करो कि मुझे एक नन्हा सा प्यारा सा भतीजा देने की तैयारी शुरू कर दो। आप घर का सब काम करके थक जाती होगी और आपको मेरा मन रिझाने के लिए मेरे साथ खेलना पड़ता है, बोलना पड़ता है। आपको आराम नहीं मिलता। अगर मेरा भतीजा आएगा तो उसके साथ ही मेरा समय बिता लूँगा। मेरी वजह से करण भैया को भी आप समय नहीं दे पा रही हो। मैं सब देखता रहता हूँ, लेकिन ये कमबख्त बीमारी है ना, मुझे घेरा है। मैं मजबूर हूँ भाभी, मुझे माफ़ कर दो माँ। मेरी वजह से आपको ये परेशानी उठानी पड़ रही है। यावर सोनी म्हणाली, पगले, अपनों का करने में कैसी आई परेशानी? मैं बिल्कुल थकती नहीं और परेशान भी नहीं होती। तेरी वजह से मुझे तकलीफ होती है, ये कभी अपने मन में मत लाना। और अब बात कुछ दिनों की है। जब तुम्हें अच्छी तरह से स्वस्थ हो जाओगे तो मुझे कुछ भी करना नहीं पड़ेगा। त्यावर मंजित म्हणाला, सही कह रहे हो भाभी माँ, बात कुछ ही दिनों की तो है। फिर नहीं करूँगा मैं आपको परेशान। आणि त्याने डोळ्यात आलेले अश्रू चटकन पुसून टाकले। ही गोष्ट सोनीच्या लक्षात आल्यावर तिने त्याला जवळ घेतले आणि त्याचे मनोबल वाढवत ती म्हणाली, ऐसे क्यों बोल रहे हो तुम? बहुत जल्दी ही तू भला चंगा होने वाला है। ऐसे बुरे विचार मन में मत लाना। मैं हूं ना। मुझे तो अभी तुझे सेटल होते हुए देखना है। तेरी शादी बबली से करवानी है, तेरे बच्चे खिलाने हैं। ऐसा निराश होगा तो कैसा चलेगा? तू तो मेरा ब्रेव बेटा है ना, तू नहीं हारेगा। आणि तिने त्याचे लक्ष दुसरीकडे केंद्रित केले। पण तिला माहीत होते की मंजित आता काही महिन्यांचा सोबती आहे। डॉक्टरांनी तिला आणि करणला याबाबत स्पष्ट कल्पना दिली होती। त्याला जास्तीत जास्त आनंदात ठेवा, त्याच्याशी बोला, त्याचे मनोबल वाढवा। तो जे खाण्याची इच्छा व्यक्त करेल ते त्याला खायला द्या, असे डॉक्टरांनी सांगितले होते। आणि म्हणूनच सोनी त्याला अधिकाधिक आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत होती। तो ज्या गोष्टीची इच्छा करेल ते त्याला आणून देत होती, खायला करून देत होती। आज नकळतपणे तिच्या तोंडून बबलीचे नाव निघाले होते। बबलीची आठवण आल्यावर मंजित थोडा अस्वस्थ झाला होता। त्याने आता गुरुदासपूरला जाऊन बबलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती। पुढच्याच आठवड्यात मुंबईला त्याची अपॉइंटमेंट होती। ते झाल्यावर आणि डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर आपण गुरुदासपूरला जाऊन येऊ, असे आश्वासन तिने मंजितला दिले होते। पुढच्याच आठवड्यात त्यांची फेरी मुंबईला आली। सोनीने डॉक्टरांना तो गुरुदासपूरला जायचे म्हणतोय, त्याला एकदा घेऊन जाऊ का, असे विचारले। डॉक्टरांनी परवानगी दिली आणि ते गुरुदासपूरला पोहोचले। त्याला पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला। 7-8 दिवस मंजित आपल्या नातेवाईकांना भेटला, मित्रांना भेटला। तो अतिशय आनंदी दिसत होता। बबलीचे प्रकरण तिने मंजितच्या आईवडिलांच्या कानावर घातले। करतार सिंगशी त्यांची तशी जुजबी ओळख होती। कधी कधी गुरुद्वारामध्ये तर कधी कधी बैसाखीला त्यांची भेट होत होती। नमस्कार, सत श्री अकाल होत होते। शमशेर बहादूर यांनी करतार सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि ते सोनीला घेऊन त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले। तेथे गेल्यावर त्यांचे स्वागत करून खाणेपिणे झाल्यावर शमशेर बहादूर यांनी त्यांच्याशी सोनीची ओळख करून दिली। ही पुण्याला राहते आणि माझा नॅशनल डिफेन्समध्ये शिकणारा मुलगा त्यांच्याकडे जात असतो, हे सांगितले। करतार सिंग यांनी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले। त्यांना या गोष्टीचा आपल्याशी काय संबंध आहे ते कळेना। त्यांना असे बुचकळ्यात पडल्याचे पाहून सोनीने त्यांना बबली आणि मंजित यांची बालप्रेम कहाणी ऐकवली। त्यांनी लागलीच बबलीला दिवाणखान्यात बोलवून घेतले। तिने देखील ह्या गोष्टीची पुष्टी केली। पण आता वेळ निघून गेली होती, कारण करतार सिंगने बबलीचे लग्न प्रकाशशी फिक्स केले होते। पण त्यांना भेटण्याचा सोनीचा तो उद्देश नव्हताच। तिला तर मंजित आणि बबलीची एकदा भेट घडवून आणायची होती। तिने मंजितबद्दल सर्व काही करतार सिंगला सांगितले। त्यांना देखील खूप वाईट वाटले। आपल्या निरागस पोरीची आणि दुर्दैवी मंजितची भेट घडवून देण्यास ते तयार झाले। त्याच संध्याकाळी सोनीने मंजित आणि बबलीची भेट घडवून आणली। बराच वेळ ते लहानपणीच्या आठवणी काढून बोलत बसले होते। ती कशी क्लास बंक करून किंवा जेवणाच्या सुट्टीत डबा न खाता त्याला बघायला यायची। तो देखील आपल्या व्यायाम थांबवून तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहायचा। किती निरागस आणि अबोल प्रीत होती ती। फक्त नजरेतूनच एकमेकांविषयी आकर्षण, प्रेम व्यक्त होत होते। नुसते दुरूनच पाहून मन आनंद विभोर होऊन जायचे। दिवसभर आकाशात तरंगल्यासारखे वाटायचे। मनमोराचा पिसारा फुलायचा आणि त्याच सुखद आठवणीत रात्री जागवल्या जायच्या। दुसऱ्या दिवशी उठल्यावर पुन्हा तीच ओढ लागायची।
कितीही नेत्रसुख लाभले तरी मन भरायचे नाही. असे ते फुलपाखरी स्वप्नाळू दिवस होते. पण पुढे त्यांची शिक्षणाच्या निमित्ताने ताटातूट झाली होती. अव्यक्त प्रेम कधी व्यक्तच करता आले नव्हते आणि आज बिदाईची घडी येऊन ठेपली होती. मंजितला जीवघेणा रोग जडला होता. त्यातून तो वाचणार नाही याची त्याला खात्री होती. पण तरीही मन बबलीकडे ओढ घेत होते. त्याला बबलीचे लग्न तिच्या वडिलांनी प्रकाश्य ठरवले आहे हे माहीत झाले होते. त्याचे त्याला अजिबात वाईट वाटले नव्हते, कारण आता त्याचा प्रवास अपूर्ण राहणार होता. त्याला बबलीला आपल्यात गुंतवून ठेवायचे नव्हते. त्याला तर अकारण दैवाने ही शिक्षा दिली होती. पण बबलीने जीवनात सुखी व्हावे अशी त्याची इच्छा होती. असेलही त्याचा बबलीवर जीवापाड जीव. पण त्या प्रेमाचा आता उपयोग होणार नव्हता. त्याला बबलीची साथ सोडावी लागणार होती. पण शेवटचे एकदा त्याला बबलीची भेट घेण्याची इच्छा झाली होती आणि ती भेट सोनीने घडवून आणली होती. बबली मात्र खूपच दुःखी झाली होती. एवढा तगडा आणि शक्तिशाली मुलगा, पण ह्या रोगाने त्याला गलित गात्र करून ठेवले होते आणि त्यामुळेच त्यांची ताटातूट होणार होती. खरं तर बबली खूप सुंदर आणि संस्कारी मुलगी होती. आपल्या मंजितला अशीच सुंदर, सुशील, सुसंस्कारित बायको मिळावी अशी सोनीची इच्छा होती. पण मध्येच दैवगती फिरली होती आणि भलतीच परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वांचाच नाईलाज झाला होता. बबलीचे लग्न प्रकाशशी ठरले हे कळल्यावर मंजितला मनात कुठेतरी सूक्ष्म कळ आली होती. आज आपण स्वस्थ असतो तर ती आपलीच झाली असती ह्याची वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण एवी तेवी आपण काही दिवसांचे सोबती आहोत, तर तिचे जीवन का बर्बाद होऊ द्यायचे? ही उदात्त भावना देखील होती, पण तरीही मनात कुठेतरी हे शल्य बोचत राहणार होते. जास्त भावूक न होता मंजितने बबलीचा निरोप घेतला. तिच्याही डोळ्यात पाणी साठले होते. तिच्यापासून दूर होताना तिने त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता. त्या स्पर्शातूनच तिला वियोगाचे किती अपरिमित दुःख झाले आहे हे मंजितला जाणवत होते. ती अधिक कोलमडून जाऊ नये म्हणून त्याने तिच्या हातातून आपला हात अलगद सोडवून घेतला आणि तो मार्गस्थ झाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बबली पाहत तिथेच उभी होती. तिला काय निर्णय घ्यावा हे समजतच नव्हते. 8 दिवसांनी सोनी आणि मंजित परत पुण्याला आले. त्याच्यावर उपचार सुरूच होते, पण आता झपाट्याने त्याची तब्येत ढासळू लागली होती. त्याच्या पांढऱ्या पेशी खूप कमी झाल्या होत्या. त्याच्यातली रोगप्रतिकारक शक्ती संपत चालली होती. असे क्षणाक्षणाने, कणाकणाने त्याचे जवळ जाणारे मरण सोनीला पाहवत नव्हते. ती नियमित उपचार करून घेत होती. त्याचे पथ्य पाणी सांभाळत होती. त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिने कितीतरी नवस देवाला बोलले होते, पण आता मंजितची अवस्था बिकट होत चालली होती. रक्ताचा कॅन्सर होता. एखाद्या अवयवाचा कॅन्सर झाला असता तर तो पार्ट काढून टाकून उपाय तरी करता आला असता, पण मंजितच्या बाबतीत तेही शक्य नव्हते. देव देखील निष्ठुर झाला होता. एका उमद्या, देखण्या, धष्टपुष्ट तरुणाच्या शरीराचं चिपाड झालं होतं. मंजितच्या आईबाबांना सोनीने आपल्याकडे बोलवून घेतले होते. ते देखील मंजितची ही अवस्था पाहून हवालदिल झाले होते. त्याच्या आईच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हते आणि अखेरीस तो वियोगाचा दिवस येऊन ठेपला. आता मंजितला मुंबईला घेऊन जाणे देखील शक्य नव्हते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे घरीच उपचार सुरू झाले होते. मंजितला आता श्वास घेणे देखील मुश्किल झाले होते. त्याला धाप लागत होती. सोनी रात्रभर जागून त्याची सेवा करत होती. तिचा हात हातात घट्ट धरूनच मंजितने ह्या जगाचा निरोप घेतला होता. एक स्वप्न विरून गेले होते. मंजितची डेड बॉडी गुरुदासपूरला नेता येणार नव्हती, म्हणून त्याचे अंत्यसंस्कार पुण्यातच करायचे ठरले. त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी डिफेन्सचे त्याचे मित्र आणि अधिकारी आले होते. एक सच्चा देशप्रेमी अकाली आपल्यातून निघून गेल्याचे त्यांना दुःख होत होते. एका कर्तबगार जवानाला हा देश मुकला होता. NDAमध्ये ॲडमिशन मिळणे सहजासहजी सोपे नसते, पण मंजितने आपल्या हुशारीने आणि मेहनतीने तो प्रवेश मिळवला होता. पण त्याला ते शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. अंत्यसंस्कार झाल्यावर त्याचे पुढचे दिवस गुरुदासपूरला करायचे ठरले होते, म्हणून पुढील क्रियाकर्मासाठी सर्वजण गुरुदासपूरला गेले. काही दिवसांनी सोनी आणि करण पुन्हा पुण्यात आले. आता सोनीला घर सुने सुने वाटू लागले होते. मंजितच्या सर्व आठवणी घर भरून राहिल्या होत्या. सोनीला त्याची सारखी आठवण येत होती. त्याच्या वस्तू पाहून तिला रडू येत होते, कारण त्याच्या अखेरच्या क्षणी तो तिच्याच घरी होता.
तिच्या हातात हात घेऊनच त्याने जगाचा निरोप घेतला होता. त्याचे आणि तिचे असे कोणते ऋणानुबंध होते? तो तिच्याकडे आला, त्याने तिचे मन जिंकले, तिला भाभीमाचा दर्जा दिला आणि काही महिने तिला मातृत्वाचे सुख देऊन निघूनही गेला. आपण किती दुर्भाग्यशाली आहोत याची सोनीला राहून राहून खंत वाटत होती. त्याच्या आठवणी इतक्या लवकर पुसल्या जाणार नव्हत्या. एका पोराने थोडे दिवस तिच्याकडे येऊन तिच्या जीवनात आनंद फुलवला होता आणि ती देखील त्याच्यावर पुत्रवत प्रेम करू लागली होती. आता मंजितला जाऊन महिना झाला होता. एखादी जवळची व्यक्ती गेली तर दुःख नक्कीच होते, पण ते दुःख केल्याने गेलेली व्यक्ती परत येणार नसते. आपल्याला स्वतःला सावरून आपले दैनंदिन व्यवहार तर करावेच लागतात, कारण आपल्या पण काही जबाबदाऱ्या असतात, काही कर्तव्य असतात. म्हणून दुःखातून सावरून सोनीला सामान्य होणे गरजेचे होते. पण सोनी मात्र अजूनही शोक करत होती. मंजितचे जाणे तिला खूप दुःख देऊन गेले. गेल्या 1 वर्षात त्याने सोनीला खूप आपलेपण दिले होते. तिच्याशी तो एका मुलासारखा वागला होता आणि त्याच मुलाचा विरह तिला आता सहन होत नव्हता. तिला आता जगावेसे वाटत नव्हते. तिच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार येत होते. तिने खाणेपिणे सोडले होते, बाहेर जाणे सोडले होते. तो तिला सतत दिसत होता. त्याचे आवाज तिला ऐकू येत होते. त्याची फरमाईश पूर्ण करायला ती लागलीच तो खाद्यपदार्थ बनवायला जात होती. त्याच्या आवडीचे जेवण बनवून ठेवत होती. तो कधी म्हणायचा, भाभी माँ आज छोले खाने की बहुत इच्छा हो रही है. ती त्वरित छोले बनवत होती. राजमा चावल बनवून ठेवत होती. त्याच्याबरोबर कॅरम खेळत बसत होती. बुद्धिबळाचा डाव मांडत होती. कधी कधी नुसत्याच गप्पा मारत बसत होती. करण हे सगळे बघत होता, पण त्याला फक्त सोनीच दिसत होती आणि मंजित मात्र दिसत नव्हता. पण ती जणू त्याच्याशी गप्पा मारत हे खेळ खेळत आहे असे तिच्या संभाषणावरून समजत होते. आता हा सोनीचा वेडेपणा आहे की खरंच मंजित तिच्याशी बोलतोय खेळतोय हे करणला समजत नव्हते. पण सोनी भानावर नाही आहे, एका वेगळ्याच ट्रान्समध्ये आहे हे करणला जाणवले होते. एकदा तर सोनीने मला आत्ता जगायचं नाही म्हणून मनगटाची नस कापून घेतली होती. ते बरे झाले होते की करण घरात होता आणि त्याला ही बाब लक्षात आली होती. तो तिला लागलीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता, म्हणून थोडक्यात सोनी वाचली होती. ती सातत्याने कटार जवळ बाळगत होती. कट्यार पोटात खुपसून आत्महत्येचा प्रयत्न करत होती. कच्चीवरून उडी मारून जीव द्यावा असे तिला कित्येकदा वाटले होते. तो बोलवतोय मला असे तिने कित्येकदा म्हटले होते. आता करण परेशान झाला होता. त्याने वर्क फ्रॉम होम सुरू केले होते. सोनीवर लक्ष ठेवायला त्याला हा निर्णय घ्यावा लागला होता. पण सोनी मात्र प्रत्येक दिवशी काही ना काही उपद्व्याप करतच होती. अखेरीस त्याने तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. तेथेही सोनी आपले आत्महत्येचे विचार बोलून दाखवत होती. तिला जीवन जगण्यात स्वारस्य उरले नव्हते. मेरा बेटा चला गया, अब मुझे जीने की इच्छा नहीं रही असे ती म्हणत होती. तशी ती शरीराने स्वस्थ होती. कधी कधी नॉर्मल देखील वागत होती, पण मध्येच वेगळ्या ट्रान्समध्ये जात होती. आता मानसोपचार तज्ज्ञाला तिच्यावर काय उपाय करावे समजत नव्हते, कारण तिला सातत्याने ट्रँक्विलायझर देऊन झोपेच्या अंमलाखाली ठेवणे देखील इष्ट नव्हते. आता हिच्यावर कोणता उपचार करावा? करण खूप दुःखी आणि चिंतित झाला होता. मानसोपचार तज्ज्ञ तिच्याशी सातत्याने बोलत होता. तिच्या मनातील आत्महत्येचे विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता. करण देखील तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणत होता, ऐसे कोई चला जाता है तो जीना छोड़ दिया जाता है क्या? देखो सोनी, हमें भी अपनी गृहस्थी है, हमें भी जीना है. अब मंजित को भूल जाओ, अब वह वापस नहीं आएगा. होश में आ जाओ. हमारे सामने हमारी पूरी जिंदगी पड़ी है. हमें किसी चीज़ की कमी नहीं है. हम बेहतर जिंदगी जी सकते हैं. और तुम मंजित के पीछे जाने की बात कर रही हो, फिर मेरा क्या होगा? इसकी भी फिक्र तुम्हें नहीं है. पण सोनीवर ह्या इमोशन्सचा काहीही परिणाम होत नव्हता. तिने मंजितचा घोष लावला होता. करणचा बाबाबुवांवर विश्वास नव्हता, पण तोच एक पर्याय त्याच्याजवळ उरला होता. त्याने एका मित्राच्या मदतीने एका जाणकाराचा पत्ता शोधून काढला आणि त्याला घरी बोलवले, कारण सोनी त्या बाबाकडे जायला तयार नव्हती. त्या बाबाने घरात येताच येथे अतृप्त आत्म्याचा वास आहे हे तत्काळ ओळखले होते. त्याने सोनीला बाहेर बोलवले. तिच्याशी गप्पा मारल्या आणि म्हणाला, बेटी तुम क्यों परेशान लग रही हो? त्यावर सोनी म्हणाली, देखो ना बाबा,
ये सब लोग मुझे परेशान कर रहे हैं। अब मेरा बेटा मुझे छोड़कर चला गया, उसे मेरी ज़रूरत है, इसलिए मैं भी उसके पास जाना चाहती हूँ, तो ये सब लोग जाने नहीं दे रहे, तिने तक्रारीच्या सुरात म्हटले. त्यावर बाबाने, सही कह रही हो बेटी, तुम्हें अवश्य जाना चाहिए, असे म्हटल्यावर सोनी खुश झाली आणि म्हणाली, मैं सही हूं ना बाबा. तेव्हा तो बाबा म्हणाला, जरा इधर आओ बेटी, आणि त्याने एका अस्पष्ट दिसणाऱ्या रिंगणात सोनीला बोलवले. आता मात्र सोनी थैथयाट करू लागली. तिचा स्वर बदलला. ती रागाने त्या बाबाकडे पाहू लागली आणि पुरुषी आवाजात बोलू लागली. तो आवाज मंजितचा होता. ती म्हणाली, यहाँ क्यों आए हो बाबा? भाभी माँ मेरी है, उसने मुझ पर बेटे जैसी ममता उड़ेली है, मैं उसके बिना नहीं रह सकता. मेरा यहाँ ख्याल करने वाला कोई नहीं है, इसलिए मैं उसे मेरे पास ले जाना चाहता हूँ. मंजितच्या आवाजात सोनी बोलत होती. यावर बाबा म्हणाला, तुम ये सब नहीं कर सकते हो मंजित. आखिर करण तुम्हारा भाई है, सोनी उसकी बीवी है, उसका भी कोई घर संसार है. उसने तुम्हें पनाह दी तो तुमने उसकी बीबी को ही पकड़ लिया. ये ठीक नहीं है. तुम सोनी को ले जाओगे तो करण क्या करेगा? यावर मंजित म्हणाला, बाबा, बीवी तो दूसरी भी मिल सकती है, लेकिन माँ तो माँ होती है ना. भैया को दूसरी बीवी मिल जाएगी, लेकिन मुझे भाभी माँ जैसी माँ कहाँ मिलेगी? उसने मुझे कितनी अच्छी तरह से रखा, बीमारी में मेरी सेवा की. मुझे कैंसर हुआ था, वो मुझसे ज़्यादा दुखी थी. मेरे से बिछड़ने का उससे ज़्यादा दुख हुआ था. रात को जग जग कर वो मेरी फिक्र करती थी. अब मुझे उसकी आदत हो चुकी है. मैं उसके बिना रह नहीं सकता. मैं अपनी भाभी माँ को अपने पास रखना चाहता हूँ. आप बीच में मत आइए. हा बाबा समजावून काही ऐकणार नाही असं म्हणून बाबाने आता तंत्रमंत्रांचा वापर करायचे ठरवले. त्याने पिशवीतून कसलासा अंगारा काढला आणि सोनीच्या अंगावर फेकला. त्यामुळे सोनीला झटका बसला. तिच्या अंगाला चटके बसू लागले. ती जोर जोराने किंचाळू लागली. थोड्या वेळाने सोनी म्हणाली, बस करो बाबा, वैसे ही मैंने बहुत दर्द सहा है. 6 महीने में कैंसर से लड़ता रहा. भाभी माँ के प्यार से मैं इतने दिनों तक कष्ट झेलता रहा. अगर वो नहीं होती तो शायद 1-2 महीने में ही मर जाता. अब मैं यहाँ अकेला हो गया हूँ. मुझे अच्छा खाना नहीं मिल रहा है. मुझसे यहाँ गप्पे हाँकने वाला, खेलने वाला कोई नहीं है. मैं चाहता था मेरी भी कल शादी होगी. मुझे बीवी मेरी भाभी माँ जैसी चाहिए थी, सेवा भावी, मेरा ख्याल रखने वाली. लेकिन न जाने इस बीमारी ने मुझे घेर लिया और मेरी इच्छाएं ना होने पर भी मुझे जीवन से विदा होना पड़ा. अब मैं बहुत अकेला हो गया हूँ बाबा. बताओ बताओ मैं क्या करूँ? मैं इतना भी गया गुजरा नहीं हूँ कि मेरी प्राण प्रिय भाभी माँ को तकलीफ में देखूं, भैया और भाभी की गृहस्थी उजाड़ दूं. उन्होंने तो मेरे पर बहुत एहसान किए हैं. भाभी माँ ने मेरी जितनी सेवा की उतनी तो शायद मेरी माँ भी नहीं करती. लेकिन अब मैं क्या कर सकता हूँ? मुझे मालूम है कि मेरी इस हरकतों से भैया भी बहुत परेशान है. भाभी माँ को भी एक तरह से मैं सता ही रहा हूँ. उसके मन में आत्महत्या के ख्याल आते हैं. वो खुद को इंजुरी करती है. ये सब देखकर मुझे भी तकलीफ होती है. जिसने मुझे जिंदा रखने के लिए कोशिश की, मेरी सेवा की, उसे भी मैं परेशान ही कर रहा हूँ. लेकिन मैं भी मजबूर हूँ बाबा. अब आप ही कोई सोल्यूशन बताए. मैं मेरी भाभी माँ के लिए कुछ भी करने के लिए तैयार हूँ. त्यावर गंभीर होत बाबा म्हणाले, तू एक काम कर सकता है बेटा. तुझे तेरी भाभी माँ चाहिए ना, जो तेरा हमेशा ख्याल रखे. तो तू एक काम कर बेटा, तू अपनी भाभी माँ का बेटा बनकर फिर से जन्म ले. इससे तुझे तेरी भाभी माँ ही क्या, असली माँ भी मिल जाएगी और करण साहब की गृहस्थी भी बच जाएगी और तेरे भाभी माँ की तकलीफ भी दूर हो जाएगी. हे ऐकून सोनीच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. ती हसू लागली आणि म्हणाली, ये तो बहुत अच्छी बात कही आपने बाबा. ये ख्याल तो मेरे दिमाग में ही नहीं आया था. मैं तो खामखा भाभी माँ को परेशान कर रहा था. कोई बात नहीं बाबा, अब से मैं भाभी माँ को परेशान नहीं करूँगा. उसे खुश रखूँगा और उसकी कोख में फिर से जन्म लूँगा. अब हमें एक दूसरे से कोई अलग नहीं कर सकता. आणि सोनी मूर्छित होऊन कोसळली. आता मंजितचा आत्मा तिच्यातून निघून गेला होता. त्याला मुक्ती मिळाली होती.
आणि परत तो भाभीमाच्या कुशीत जन्म घ्यायला आतुरला होता. त्यानंतर सोनी सामान्य झाली, व्यवस्थितपणे वागू लागली. तिच्या मनात कधीही आत्महत्येचे विचार आले नाहीत, की तिने मंजितची आठवण देखील काढली नाही. आणि थोड्याच दिवसांनी तिने ती गोड बातमी करणला दिली. मात्र तिला डोहाळे लागले होते त्याच खाद्यपदार्थांचे जे मंजितला आवडत होते. तिचे डोहाळे मोठ्या आनंदाने करणने पुरवले आणि दिवसभरात सोनीने एका सुंदर गुटगुटीत बाळाला जन्म दिला. बाळाला पाहून सोनी खूप खुश दिसत होती. तिचा मंजित बाळ आता तिच्या खुशीत खेळत होता. तिने त्याचे नाव मंजितच ठेवले होते.